शेतकऱ्याची काय परिस्थिती अडचण काय आहे? संध्याकाळी 6 ते रात्री 10 हे घरातली लाईट त्या ठिकाणी पूर्ण बंद केली. हो, हात कुणाचा आहे? हात कुणाचा आहे? संध्याकाळी 6 ते पहाटे 4 त्या ठिकाणी लाईट त्या ठिकाणी देऊ नये असा त्या ठिकाणी वीज पीटरला हे शेतकऱ्याला बंधन केलं आहे. तर आमची या निमित्तानं मागणी अशी होती, तर ठीक आहे, तुम्ही 6 ते 10 शेतीला लाईट येणार नाही, नदीच्या मोटराला, तर पहाटे 4 ते त्या ठिकाणी संध्याकाळी 6 या 14 तासामध्ये 7-7 तासाचं शेड्यूल करून आम्हाला लाईट दिली पाहिजे, ही एक मागणी होती. नदीकाठच्या शेतकऱ्याला 2च तास लाईट द्यावी अशी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र आहे, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना बोललोय, तहसीलदार साहेबांकडून आता निवेदन पोहोचवलं आहे. आज नदी पात्रामध्ये पाणी आहे, तर ते उभी पिकं जाळायला लागले, तर ते 2 तासात आमची जनावरं, आमची पिकं त्या ठिकाणी जगणार नाही. तर नदीला देखील 7 तास लाईट दिली पाहिजे. आणि जे सिंगल फेजमध्ये 25 अँपियरच्या नावाखाली ड्रिप केलं जातं आणि 25 अँपियरनंतर घरातली लाईट दिली जात नाही, आणि मग त्यामुळं त्याला त्या ठिकाणी 25 अँपियरचं 50 अँपियर केलं पाहिजे आणि घरात लाईट दिली पाहिजे. आज उकाड्याचे दिवस आहेत, घरामध्ये लहान लेकरं असतील, माता भगिनी असतील, शाळा चालू झाल्या, अभ्यासाचा विषय असेल, याच्यासाठी लाईट त्या ठिकाणी संध्याकाळची ही पूर्ण क्षमतेने दिली पाहिजे. शहरात मात्र 24 तास लाईट आहे आणि ग्रामीण मात्र भागामध्ये संध्याकाळी 6 ते पहाटे 4पर्यंत लाईट दिली जात नाही. त्याच्यामुळं हे ग्रामीण आणि शहरीवर होणारा अन्याय आहे, याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी आज मोर्चा घेऊन आलो होतो आणि त्या ठिकाणी निवेदन दिलं. हे आंदोलन प्रशासनाच्या विरोधात होतं का सरकारच्या विरोधात होतं? हे आंदोलन हे चूक कुणाची आहे? प्रशासनाची चूक आहे, सरकारची चूक आहे? प्रशासनाची पण आहे आणि सरकारची पण आहे. सातत्याने शेतकरी ही आंदोलन करतायत, नंतर अधिकाऱ्यांशी भेटतायत, परंतु कुठल्याही ठोस पाऊल उचलली जात नाही किंवा तेव्हा निर्णय घेतला काय ठोस पाऊल उचलणार? नाही, आम्ही त्यांनी निर्णय ठोस घेतला पाहिजे म्हणून आज आम्ही अल्टिमेट दिला आहे की मंगळवारपर्यंत जर हा प्रश्न मार्गी लागला नाही तर बुधवारी सगळ्या सबस्टेशनमध्ये आणि पंढरपूरच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी शेतकरी आमची लोकं जातील आणि त्या ठिकाणी कुलपं लावतील. जोपर्यंत लाईट चालू होणार तोपर्यंत उठणार नाही. पंढरपूर शहरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचं चालू केलेलं आहे. आम्हाला अनेक लोकांची तक्रारी आहेत की लाईट बिल जास्त येतं. नाही, सगळ्यात महत्त्वाचं स्मार्ट मीटर बसवून दिलं नाही पाहिजे ग्राहकांनी पहिलं काम. आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर एकदा त्या ठिकाणी त्यांच्या हातात जातं आहे, ते आपल्या हातात राहत नाही. परंतु आपण स्मार्ट मीटरला विरोध केला पाहिजे आणि तो विरोध आपण करत नाही. आणि जेव्हा बसवल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपल्याकडं जर लाईट बिल जास्त येत असेल, असं काही तक्रारी असतील, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक जर तशी माहिती दिली तर उद्याच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये याच्यावर सगळ्यावर त्या ठिकाणी आवाज उचलू. याच्यावर स्पेसिफिक अशा काही 5-25 शेतकऱ्याच्या ग्राहकाची तक्रार की बाबा पूर्वी मला लाईट बिल एवढं येत होतं, आता मला लाईट बिल एवढं येतं, तर तशा स्पेसिफिक तक्रारीवरती विधानसभेमध्ये आवाज उचलू. बळजबरीने बसवलं जात आहे. बळजबरीने त्यालाच आपला विरोध केला पाहिजे. आपला लोकशाहीने घटनेने दिलेला अधिकार आहे, तो अधिकारावर कुणालाही कधी आणता येणार नाही. विधान खरं तर तुम्ही शेतकऱ्याशी लढताय म्हणून तुमचं सर्वत्र कौतुक होतंय. आजचा मोर्चा असेल, रोहित पवारांचं आंदोलन असेल, पण नाण्याची दुसरी बाजू बघता तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यक्रमाला किंवा मीटिंगला उपस्थित असले चित्र बघायला मिळते. नेमकं आव्हानचं चाललंय काय? मुळामध्ये एक गोष्ट पक्की केली पाहिजे, आपण कोण कुठल्या पक्षाला कशासाठी जातं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की शेतकऱ्यासाठी कोण काय करतं आणि शेतकरी आंदोलन, शेतकऱ्याच्या प्रश्नावरती जोपर्यंत आपण आवाज उचलणार नाही, सामान्य लोकांना काय वाटतंय हे लोकप्रतिनिधीचं काम आहे की प्रशासनापर्यंत, शासनापर्यंत पोहोचवणं. आज प्रशासनापर्यंत पोहोचवलं आहे, उद्या 22 तारखेला अधिवेशनामध्ये शासनापर्यंत पोहोचवणार. आणि मूळ मुद्दा काय आहे, कुठल्याही बैठकीला गेल्यामुळं आमचा शेतकऱ्याचा लढा कधी थांबणार नाही. अधिवेशनाला जाणार आहात, मुख्यमंत्र्याबरोबर बोलून तोडगा काही काढण्याचा प्रयत्न असतो? नक्की उद्या मी अधिवेशनाला गेल्यानंतर पहिलं मुख्यमंत्र्यांना ह्या लाईटचे सुरळीत करावं म्हणून निवेदन देणार आहे. पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव असतो, दुसऱ्या दिवशी बोलायला चालू केलं की MSEBवरती या लाईटवरती पहिल्या औचित्य मांडणार आहे. आज सरकारला त्या ठिकाणी हे सांगून आम्हाला जी उभी पिकं आहेत ती जगली पाहिजे, या संदर्भात आमची भूमिका आहे. जी उभी पिकं आहे ती जळाल्यानंतर या लाईटचा पण उपयोग नाही आणि पाण्याचा पण उपयोग नाही. आज नदीपात्रात पाणी आहे आणि ते नदीपात्राचं पाणी शेतकऱ्यासाठी आहे. आज शेतकऱ्याला पाणी दिलं पाहिजे आणि ते शेतकऱ्याची पिकं जगली पाहिजे, हीच भूमिका आमची त्या ठिकाणी आहे.
तुम्ही भाषणात उल्लेख केला की रोहित पवारांचं आंदोलन बैठकीच्या ह्याच्यावर सुटलं होतं, बैठक घेण्यावरून रोहित पवारांना आणि शेतकऱ्यांना कुठेतरी फसवलं गेले का सरकार? आपण जर बघितलं असेल त्या दिवशीच्या याच्यामध्ये क्वेश्चन सोडताना मी त्या दिवशी नव्हतो, परंतु आपल्या माध्यमात आपण बघितलं तर ते काय होतं, तर त्या ठिकाणी मंगळवारी बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. पण मंगळवारी बैठक झाली का ह्याचा शोध देखील पत्रकार महोदयांनी घेतला पाहिजे की जाहीररित्या जे एखादं आश्वासन दिलं जातं आणि एखादं उपोषण शेतकऱ्याच्या विषयी माघारी घेतल्यानंतर ह्याच्यावर मात्र पत्रकार महोदयांनी शोध घेतलाय का की मंगळवारी या विषयावर बैठक झाली का आणि याच्यावर पुढं काय झालं. आमची विनंती आहे की सातत्यपूर्ण पाठपुराव्याशिवाय कोणती गोष्ट होणार नाही आणि शेतकरी कर्जमाफीतल्या या अटी रद्द झाल्या पाहिजे, सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि शेतकऱ्याला याचा लाभ झाला पाहिजे, हीच भूमिका आमची आहे. मग सरकार कमी पडलं का रोहित पवार कमी पडलं? आता त्याचा मूळ मुद्दा आहे की इथं आंदोलन झाल्यानंतर सरकारनं भूमिका घेतली की आम्ही बैठक घेऊ. आता जबाबदारी कोणाची आहे? सरकारची आहे आणि सरकारनं केलं पाहिजे. सरकारने दिलेलं आश्वासन महाराष्ट्रापुढं आहे ते पाळलं पाहिजे. विधान परिषदेचं मतदान पार पडले, वसंत नानाला तुम्ही विरोध केला होता, किती मतं पडतील वसंत नाना? नक्की चांगल्या मतानं राजाभाऊ राऊत साहेब निवडून येतील असा विश्वास त्या ठिकाणी वाटतो सगळ्यांना. वसंत नाना कितीचा आकडा गाठतील? दिनांकी गाठ? त्यांचा काय मला फोन नाही, गाठ नाही, भेट नाही, त्यामुळे मला माहितीच नाही ना काय त्यांचं चाललंय. मुळे तुमचेच पक्षाचे होते. त्याच्यावर भूमिका अनेक वेळा मांडली, का झालं कसं झालं. मूळ मुद्दा आहे की या प्रत्येक भूमिका ही त्या परिस्थितीनुसार घेतलेली असते. ती परिस्थिती महत्त्वाची आहे. आज सगळ्यात महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे, 2 तास लाईट त्या ठिकाणी शेतकऱ्याला नदीकाठला केली आहे आणि आमच्या शेतकऱ्याला लाईट नाही, लोड शेडिंगमुळे शेतकरी व्यतीत आहे. त्या प्रश्नाला महत्त्व दिलं पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण पत्रकार महोदयांनी देखील त्याला महत्त्व द्यावं अशी विनंती करतो.